काल आपण पाहिलं असेल खरं तर 2 ग्रुप आहेत आणि एका ग्रुपमध्ये 5 संघांचा समावेश. काल या स्पर्धेचा पहिला दिवस संपन्न झाला आणि त्या दिवसातून असं स्पष्ट झालंय की योग अन्वी 11 या टीमसाठी या स्पर्धेतील पुढची जी वाटचाल आहे ना ती थांबलेली आहे. खराब प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून राहिलं आणि कुठेतरी या स्पर्धेतून त्यांना बाहेर पडावं लागते. मॅचेस जरूर शिल्लक असतील पण कदाचित त्याने या स्पर्धेत कायम राहणं कठीण आहे. बेन अंपायर प्रीतम पाटील सर यांचा इशारा येतोय की मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज किशोर जंगम आपटीचा हा खेळाडू इथे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडला असेल जयेश दळवी. फुलटॉस प्रतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो बॅट्समन जयेश दळवी. हॅलो. तर सन्माननीय आपण पाहतो विश्वनाथजी भोसले साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचे. चला विश्वनाथ भोसले साहेब आपणास सुद्धा विनंती आपण या आपला या मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. तो ओव्हर टू माईक अंकित सर. किशोरचा हा चेंडू फुलटॉस होता. अगदी वेळ कमी होता फलंदाजाकडे आणि कमी वेळेत हा फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होती आहे 3. सुमित सावंत या दुहेरीनं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय. नंदनपाड्याचा हा खेळाडू इथे मात्र चांगला खेळ या दोनही फलंदाजांना करावा लागेल कारण टॉस त्यांनी गमावलेला आहे आणि त्यांच्या वाट्याला आले पहिल्यांदा फलंदाजी. किशोरचा हा चेंडू फटका फसला हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल कॅरी केला जातोय आणि पहिला धक्का सुमित सावंतच्या रूपात बॅटिंग करणाऱ्या साईदीप 11 या टीमला. या ठिकाणी आपण बघतोय रिद्धी सिद्धी 11 परखंदे या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय संजित भोसले साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती आसन असून आपण ही स्पर्धा एन्जॉय करायची. मराठा प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. पहिल्या विकेटचं पतन धावसंख्या 3 असताना 1-3 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या साईदीप 11 या टीमची. पहिली विकेट स्वस्त्यात गमावली. बाद होणारा फलंदाज सुमित सावंत. सागर पाटीलने चांगला झेल कॅरी केला. न्यू बॅट्समन मयूर मुंडे मैदानावरती. जोरदार अपील या ठिकाणी केली जात होती. खरं तर उत्साह जास्त पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. पहिला चेंडू फेस करत होता मयूर मुंडे. अचूक टप्प्यावरती चेंडूला डिलिव्हर केला आणि त्यानंतर थांबवलं ते मयूर या फलंदाजाला. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 3 या धावसंख्येवरती. 1-3. दोनही तांबाटीचे खेळाडू प्रमुख खेळाडू आहेत आणि या दोनही खेळाडूंकडून अपेक्षा आहे ते बॅटिंग करणाऱ्या साईदीप 11 या टीमला. जयेश दळवी स्वतः कर्णधार नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण त्याला बघू शकाल. नेहमीच तांबाटी या टीमसाठी मयूर मुंडेने चांगलं फिनिश केलेलं आहे. इथे तो लवकर मैदानावरती दाखल झालाय कारण पहिली विकेट त्याने स्वस्त्यात गमावली. रिव्हर्स अटेंड केला जातोय.
अगदी ज्या मेरिटनुसार चेंडू आला होता ना त्याच मेरिटनुसार हा फटका बघण्यासारखा होता. दर्जेदार षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9. मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. रिद्धी सिद्धी 11 परखंदे या टीमचे पुरस्कर्ते संजितजी भोसले साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कमिटी मेंबर म्हणून फार चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये राहिलं अद्यापर्यंत राहुल पाटील यांच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी केला जातो संजित भोसले साहेबांचा. खरं तर त्यांनी पुरस्कृत केलेला परखंदे संघ या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. नक्कीच आपण स्पॉन्सरचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मयूर मुंडेनं खरं तर 2 चेंडू निर्धाव खेळले होते पण तदनंतर कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. डोल्याचे पारणे फेडणारा रिव्हर्सचा फटका आपण बघितला आणि त्यावरती धावा वसूल केल्या जात होत्या. त्या मात्र 6. 9 वरती धावसंख्या पोहोचले. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज रमेश वाघमारे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना फुलटॉस चेंडू होता. खरं तर इलिव्हेशन प्राप्त करता आला नाही फलंदाजाला. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने जयेश दलवी जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवरती. मयूर मुंडे खेळतो वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती आणि एकूण धावसंख्या पोहोचले 10. त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते परखंदे आदरणीय रवी मोरे यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. प्रत्येकाचा यथोचित असा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना खरं तर अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृतीचं जतन या व्यासपीठावरती मात्र होत असताना ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11 धावा आहेत त्या धावफलकावरती. अकरा धावा धावफलकावरती. टॉस जिंकलाय तो अर्चित आयुष या टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय सन्माननीय बबलू मोरे आणि राकेशजी जाधव यांनी पुरस्कृत केलेला अर्चित आयुष हा संघ आपण बघतोय. क्षेत्ररक्षक थांबलेत क्षेत्ररक्षक आणि आपण सातत्यानं म्हणतो थांबला तो संपला. इथे 1 बाउन्स ओव्हर द रोप चेंडू सीमा पार चौकारासाठी. डीजे या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 15. यानंतर सुनीलजी मोरे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पोहोचलंय ते 16 या धावसंख्येवरती. विकी आंबरे यांना मी विनंती करतोय की आपण यावं. व्यासपीठाकडे आपणास विनंती करतोय की आपण यायचंय. सुनील मोरे परखंद्याचे लेजंड प्लेयर आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. अनोख्या स्टाईलला फटका खेचायचा होता. गती कमी होती या चेंडूमध्ये आणि त्या कारणास्तव ज्या धावा हव्या होत्या ना त्या प्राप्त करता आल्या नाही. अगदी धीम्या गतीने चेंडू आला होता. एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17.
हो, चेक केला. एक धाव फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी भरपूर अनुभव टेक्निशियन टीमकडे आपण सातत्यानं पाहिला. मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात आणि मराठा प्रीमियर लीग 2024 मध्ये त्यांची कामगिरी सुद्धा उल्लेखनीय आहे. वेगवान चेंडू, पर्याय नव्हता जयेश दलवीकडे, थांबवलंय जयेश दलवी या फलंदाजाला. डॉट बॉलचे होते सांगता धावपलक स्थिरावेल. 2 षटकांचा खेळ संपला. पहिलं षटक टाकलं गोलंदाज किशोर जंगमनं, त्यानं धावा खर्च केल्या 9. दुसरं षटक टाकलं रमेश वाघमारे या गोलंदाजानं, त्यानं धावा खर्च केल्या 8. 8.50च्या सरासरीनं 1/17 या धावसंख्येवरती टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना साईदीप 11 हा संघ स्वतःला बघतोय. एक फलंदाज बाद, 17 धावा आहेत धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. फार चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे ती मैदानावरती अर्चित आयुष 11 या टीमकडून. मराठा प्रीमियर लीग 2024 खरं तर टी शर्ट आपण बघतोय प्रत्येक खेळाडूने जी जर्सी परिधान केले ना, ते जर्सीज आम्हाला या ठिकाणी पुरवल्यात. कर्जत खालापूर विधानसभा उपजिल्हा प्रमुख आदरणीय नितीनदादा सावंत यांच्या माध्यमातून, त्याचबरोबरीने ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज या स्पर्धेची अहमियत सांगून जातात आणि या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड केल्यात राजन पाटील यांच्या माध्यमातून. त्यांनाही आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत ग्रामपंचायत गोरठणचे विद्यमान सदस्य रोशन खरिविले यांनी या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यांचंही विशेषतः आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करत असताना, त्याचबरोबरीने मॅन ऑफ द सिरीजसाठी जी सायकल आपण बघतोय स्पोर्ट्स सायकल ग्रुप ग्रामपंचायत तांबाडीचे विद्यमान सरपंच अविनाश आमले यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यांनाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यूट्यूब लाईव्ह फॉर्च्यून इव्हेंट पुन्हा एकदा रिव्हरचा फटका, चेंडू चालला डीप थर्डमॅनच्या दिशेने येतोय. तिसऱ्या पंचांची मागणी, बिमर चेक केला जाईल. चौकार जरूर आलेला आहे. आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. कल्पेश जाधव वरती पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय चौकारासाठी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. इथे मात्र लाईन फार चांगली पाहायला मिळाली गोलंदाजाकडून. इथे डॉट बॉलचे होते सांगता धावपलक स्थिरावेल 21 या धावसंख्येवरती. दोनही मुरलेले फलंदाज मैदानावरती, पण त्याहीपेक्षा गोलंदाजी जी राहिली आहे ती अगदी वाखाणण्याजोगं राहिले. अद्यापर्यंत थांबवले या दोनही फलंदाजांना. कल्पेशचा हा चेंडू फटका फसवला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी किशोर जंगम, हा झेल कॅरी केला जातोय. पहिला चौकार जरूर आला असेल, पण तदनंतर मयूर मुंडे या फलंदाजाला बाद करतोय तो गोलंदाज कल्पेश जाधव, ज्यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज होतं अर्चित जाधव यांच्याकडून. पुरोहित मुंडे हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. पर षटकारासाठी अभिषेक कदम यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राईज या फलंदाजाला दिलं जाईल. इथे दुसऱ्या विकेटचं पतन, लगातार 3 सिक्ससाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज अभिषेक कदम यांच्या माध्यमातून. कल्पेश तयार आहे. कल्पेशचा हा चेंडू पुरोहित आल्या ठोकतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार.
त्या धावफलकावरती. फुलटॉस होता ऑन साईडला, फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावेल. 28 धावा लागतात त्या धावफलकावरती. पहिला आला चौकार, तदनंतर डॉट बॉल. मयूर मुंडेची विकेट त्यानंतर आपण पाहिली आणि आल्या आल्या षटकार ठोकला होता तो बॅट्समन पुरोहित मुंडे या फलंदाजानं. धीम्या गतीनं केलं होतं. या चेंडूमधील गती काढून घेण्याचा प्रयत्न हलक्या हाताने स्टिअर करत एकतर कंप्लीट केले. दुहेरीसाठी सरसावले दोनही फलंदाज आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये 30. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावांच्या सरासरीनं 30 धावा लागतायत त्या धावफलकावरती. तीस धावा आहेत धावफलकावरती. 10 धावांची सरासरी आपण बघतोय मैदानावरती. खरं तर दोनही टीम स्ट्रॉंग आहेत. दोनही टीमकडे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा विचार करता जर का 40-45 धावा या मॅचमध्ये नरेश दलवी सर झाल्या ना तर या मॅचमध्ये मजा येईल. शेवटचं षटक डेथ ओव्हरचं षटक असेल, निर्णायक षटक आहे या मॅचमध्ये. इथे जर गोलंदाजाची कामगिरी चांगली राहिली तर फिल्डिंग करणारा अर्चित आयुष 11 हा संघ पहिल्यांदा टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय सफल करेल. पण या षटकात जर का 15-20 धावांचा शोध घेतला ना तर एक चांगल्या धावसंख्येकडे मजल मारेल तो बॅटिंग करणारा साईदीप 11 हा संघ. पुरोहितला आपण बघतोय स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला जयेश दलवी जो सलामीला आला होता मोठ्या फटक्यापासून त्याला वंचित ठेवलंय आणि ते शेवटचं षटक घेऊन गोलंदाज तयार आहे अमोल पाटील. नो बॉल, नो बॉल. आडव्या बॅटना फटका क्षेत्ररक्षक होते 2-2 पण त्यांना बेदून चेंडू सीमा पार जातोय. 9+4 5 धावा मिळतील. नशिबाचा पंजा येतोय साईदीप 11 या टीमसाठी. या 5 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 35. थँक्यू डीजे. फ्रीडचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर मिळेल. जयेश दलवीला स्ट्राईक हवी आहे. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 36. पहिल्या चेंडूवरती आता एक प्रकारे 6 धावा येताना आपण बघतोय आणि इथून पुढे संधी आहे हे षटक किमान 15 ते 20 धावांचं बनवण्याची. पहिला चेंडू खराब टाकला अमोल पाटील या गोलंदाजानं. त्यावरती 5 धावा मिळाल्या आणि तदनंतर येते सिंगल. टॉपेज घेतले हवेत. यष्टीरक्षक जज करतो. हा झेल कॅरी केला जाईल आणि जयेश दलवी अखेर निराशा घेऊन माघारी परतेल. अजून एक धक्का साईदीप 11 या टीमला कर्णधार होईल बाद जयेश दलवी. तिसरा फलंदाज बाद. धावफलक स्थिरावले 36 या धावसंख्येवरती. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि त्यामधील पहिला सामना साईदीप 11 आणि त्यांच्या विरोधात अर्चित आयुष. टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि त्यावरती चांगली कामगिरी राहिली अद्यापर्यंत गोलंदाजांकडून. पहिला चेंडू खरं तर खराब टाकला होता पण तदनंतर चांगला कमबॅक म्हणता येईल कारण डेथ ओव्हरचं षटक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक सातत्यानं आक्रमण या षटकात होताना आपण पाहिले. पण त्याहीपेक्षा ज्या ज्या वेळेला गोलंदाज चांगली कामगिरी करतो ना दुसऱ्या सत्रात धावांचा पाठलाग करताना दडपण थोडंसं कमी असतं पहिल्या सत्रात फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती. ही फटका भरपूर हवेत आहे, भरपूर उंच आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. रमेश वाघमारे त्या ठिकाणी होता आणि चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला जातो. लगातार दुसरी विकेट प्राप्त करत असताना अमोल पाटील.
36 या धावसंख्येवरती खूप चांगली गोलंदाजी. या सत्रातील अद्यापही 3 चेंडू बाकी आहेत. पहिल्या चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या होत्या. खराब चेंडू टाकला होता पण तदनंतर चांगला कमबॅक. अमोल पाटील डेथ ओव्हरचं षटक हाताळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती सोहम गाडगे. फुलर लेंथ वेगवान चेंडू. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल 36 या धावसंख्येवरती. 3 षटकानंतर 30 धावा आल्या होत्या. तदनंतर नशिबाचा पंजा सुद्धा आला होता पण तिथून पुढे काहीच हाती लागत नाहीये साईदीप 11 या टीमसाठी. अजून एक ब्लाइंड स्ट्रोक या ठिकाणी येत असताना आणि इथे मात्र एसटी रक्षकानं अगदी चपलाई दाखवताना खूप चांगलं प्रदर्शन केलं. रिव्ह्यूची मागणी पंचांकडून होते. तपासणी केली जाईल फलंदाज बाद आहेत की नाही याची तपासणी आता ऑन स्क्रीन वरती केली जाईल फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज असेल स्ट्रायकर एंड वरती. छत्तीस वरती धावसंख्या स्थिरावली आहे. सुरुवात चांगली झाली होती असं वाटलं होतं. सावध पवित्रा घेतला जातोय. मयूर चांगली बॅटिंग करत होता पण तो जसा बाद झाला ना तिथून धावांसाठी संघर्ष होताना पाहायला मिळतोय. निखिल आडाव बॅट्समन मैदानावरती दाखल झाला आणि त्यानं ठोकलाय चौकार. शेवटच्या चेंडूवरती चौकार येतो. या चौकारानं 10 धावांची सरासरी राखली जाते. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालेला आहे. धावसंख्या आहे 40 येणारे 24 चेंडू 41 धावांचा पाठलाग दुसऱ्या सत्रात करावा लागेल. अर्चित आयुष या टीमला या धावांचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखले जातील नेमकं काय घडेल हे ऐकवतील डेव्हिड भारद्वाज. त्या अगोदर मी विनंती करेन यानंतरची मॅच आरोही 11 आणि त्यांच्या विरोधात रिद्धी सिद्धी 11 दोनही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. आरोही 11 आणि रिद्धी सिद्धी 11 दोनही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यावं. 24 चेंडू 41चा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज यासाठी ट्रॉफीज आणि त्याचबरोबरीने ती बॅट पुरवले निखिल पाटील गोरठण अजय टेलिकॉमचे ओनर निखिल पाटील यांच्या माध्यमातून ती बॅट या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज या किताबेसाठी दिली जाईल. त्यांना विशेषतः आभार आम्ही व्यक्त करतोय. उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज रमेश कडू यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. मला वाटतं अंकेश कडू यांचे पिताश्री आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज देण्यात आलेले आहेत. त्यांना विशेषतः आभार. शिवतेज फिटनेस सेंटरचे प्रोप्रायटर निलेश कदम यांनी उत्कृष्ट फिल्डरला शूज या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचेही विशेषतः आभार आम्ही व्यक्त करतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंडू पुरवलेत राकेश उगले. त्याचबरोबरीने जे आपण स्टंप बघतोय ते या ठिकाणी देण्यात आलेले रुपेश सालुंके परखंदे यांच्या माध्यमातून. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाणी शरद मुंडे आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि लंच अर्थातच जेवणाची व्यवस्था गायत्री गारवा आणि रिषभ हॉटेल यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्या सगळ्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून विशेषतः आभार व्यक्त करतो. मराठा प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कमिटी मेंबर म्हणून आपण बघू शकाल नरेश भोईर असतील, राहुल पाटील, केतन मुंडे, मयूर मुंडे, पुरोहित मुंडे, अक्षय पाटील, ऋषी पाटील, रुपेश पाटारे, अमोल पाटील, सुहास शिर्के, विके आंबरे, स्वप्नील होलकर, विजय मोरे, अजिंक्य जाधव, अजय मोरे, निशांत जाधव, रुपेश सालुंके, किरण पाटील,
आणि कल्पेश लकिमले यांचं फार चांगलं योगदान राहिलंय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. यानंतर रिद्धी सिद्धी 11 आणि आरोही 11 दोनही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. 24 चेंडू 41ची गरज पण मायक्रोफोनवरती असतील डेव्हिड भारद्वाज. थँक्यू अंकित मालुसरे सर. खऱ्या अर्थाने आपण पाहतो या मराठा प्रीमियर लीग 2024चे हे दिमागदार पर्व 7व्या पर्वामध्ये आपण पदार्पण केले मित्रांनो. आणि या 7व्या पर्वाचा आपण पाहतो या दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. चला टॉससाठी यायचे. मी दोन्ही कर्ण तर आलेले आहेत तर मी विनंती करतो या अभि कदम याला विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचे. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतो या दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. या मॅचचा आपण पाहतो या आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा इथे मात्र टॉस केला जाईल. जगदंब प्रीमियर लीगचे अध्यक्ष अर्थातच अभि कदम यांच्या माध्यमातून आपण पाहतो या टॉस केला जाईल. मॅच कडे वळूयात मित्रांनो. अंपायरचा इशारा येतोय. मॅच ऑन केली जाते. पहिल्या सत्रामध्ये 24 चेंडूचा खेळ झाला होता जिथे आपण पाहतो या 40 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्यात. 41 धावांचा पाठलाग आपण पाहतो या करण्यासाठी टीम मैदानामध्ये आपल्याला उतरताना पाहायला भेटते. तिथे स्ट्रायकर एन कडे फलंदाज आपण पाहतो या कल्पेश जाधव तर त्याच्या साथीचा फलंदाज डावकुऱ्याचा फलंदाज पवन वैशेपायन. परंतु सलामीचा गोलंदाज आपण पाहतो या मयूर मुंडे. त्याचबरोबर आपण पाहतो या मान्यवरांचे इथे मात्र शुभ आगमन होतोय. संजयजी पाटील सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. परंतु मॅच कडे बोलूयात मित्रांनो. पहिल्याच चेंडूवरती कल्पेश जाधव आपण पाहतोय मोठा फटका खेचायच्या नादात 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो या झेल घेतला जातोय आणि कल्पेश जाधव जातोय बॅक टू द पव्हिलियन. डीजे पहिल्याच चेंडूवर मात्र कल्पेश जाधव सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. परंतु इनॅट नंबर 3 क्रमांकावरती नौका फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय या रत्नेश पाटील मॅन फ्रॉम गोर्टन गावातून बिलॉंग करणारा खेळाडू मात्र आता मैदानामध्ये पाहायला भेटतोय. जिथे पहिल्या चेंडूवर झटका लागला गेलाय. परंतु गोलंदाज आपण पाहतो या अनुभवी गोलंदाज पाहायला भेटतोय मयूर मुंडे. बऱ्याचशा क्रिकेटचा आपण पाहतो या अनुभव आणि त्याच अनुभवाच्या बॉलवर मात्र पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चांगली कामगिरी करतोय. परंतु रत्नेश पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटतोय. स्लोअर प्रकारचा 5वा चेंडू होता. डीप फाईन लेग मध्ये फटका घेतला जातोय. सोहम चेंडूच्या मागे जातोय तोपर्यंत चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी. रत्नेश पाटीलच्या बॅटमध्ये येतोय चौकार. डीजे एनचा फलंदाज आपण पाहिलं. स्ट्रायकर एन कडे धाव घेण्याच्या नादात स्ट्रायकर एनच्या फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद करतोय. अर्थातच रत्नेश पाटील होतोय बाद धावचीच्या स्वरूपात. हा लागतोय दुसरा झटका. डीजे
आहेत, कारण की ज्या प्रकारचा फटका होता थर्ड या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो जी धाव होती सर ती धाव घेण्याचा प्रयत्न केला, ज्या माध्यमातून रत्नेश पाटील मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. इनॅट नंबर 4 वरती नौका फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय किशोर जंगम, जिथे आपण पाहतो सलामीला आलेला फलंदाज डावकऱ्याचा फलंदाज आपण पाहतो पवन वैश्य पण आपल्याला स्ट्रायकर एंड वरती पाहायला भेटेल. आता मात्र चौथ्या क्रमांकाचा फलंदाजावरती आता जबाबदारी सोपवली गेली, कारण की जिथे 41 धावांचा पाठलाग करायचा आहे, प्रतिषटक विचार केला गेला तर 10.25ची सरासरी गाठायची आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्यात, परंतु विकेट सुद्धा गमावतोय टीम अर्चित आयुष 11 संघ. मयूर मुंडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, चांगलं षटक हाताळतोय पहिल्या षटकामध्ये, चौकार आल्यानंतर सुद्धा आपण पाहतो ही विकेट घेण्यात मात्र त्यांना यश भेटतोय. परंतु एखादी चांगली साझेदारी, एखादी चांगली पार्टनरशिप मात्र स्टँड करणं खूप गरजेचं आहे. जिथे चांगली पार्टनरशिप स्टँड होईल तिथेच मी तर म्हणेन कुठेतरी कमबॅक करू शकतो टीम अर्चित आयुष 11 संघ. परंतु मयूर मुंडेचा पुढील चेंडू ओव्हरपिच चेंडू होता, डावकोरे आता ताकदवर फलंदाजाने हा फटका खेचलाय, लॉंग ऑन सीमारेषा पार, 1 बाउन्स जातोय, चौकार डीजे. डीजे वाऊशी संघाकडून जेव्हा खेळतो ना अंकित मालुसरे सर, तेव्हा या खेळाडूला जेसी रायडर म्हणून ओळखलं जातं, कारण की ज्या प्रकारची शरीरयष्टी आहे आणि त्याच प्रकारची मात्र फटकेबाजी करतोय. अर्थातच सरसून आपण पाहतो ऑफसाईडच्या दिशेला फटका खेचायचा प्रयत्न होता. थर्ड इयर सर्कलच्या आपण पाहतोय बाहेर 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत आणि ऑफसाईडची जी दिशा आपण पाहतोय ती दिशा आपण पाहतोय पूर्णपणे खुली आहे. फक्त तुम्हाला तो चेंडू आपण थर्ड इयर सर्कलच्या डोक्यावरून चेंडू मारायचा प्रयत्न केला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरतोय फलंदाज पवन. डॉट चेंडू जिथे मात्र सांगता होते, अनुभवाचा मात्र वापर केला जातोय गोलंदाज मयूर मुंडे या गोलंदाजाकडून. धावफलक तिथे स्थिरावतोय 9-8 या धावफलकावरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू फटका घेतलाय, थर्ड इयर सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने मात्र इथे केली चुकीला माफी नाहीये आणि या चुकीला देऊन जातोय 1 धाव. 9 धावा धावफलकावरती लागतायत. षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. 24 चेंडूमध्ये 41 धावा बनवायचे होते रोहित, परंतु पहिल्या षटकामध्ये विकेट सुद्धा आल्यात आणि धावा सुद्धा आल्यात. जिथे आपण पाहतोय अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे कंपल्सरी 32 धावांची. डीजे नंतर 41 धावांचा पाठलाग करत असताना टीम अर्चित आयुष 11 संघाची धावफलकावरती धावा लागल्यात. एकूण 2 गडी बाद 9 या धावफलकावरती. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिथे 32 धावांची गरज आहे, जिथे आपण पाहतो या मैदानामध्ये पवन वैशम पायन आणि किशोर जंगम अशी ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. 18 चेंडू आणि अजून जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. प्रति षटकाचा विचार केला गेला तर नरेश दलवी सर 10.67 धावांनी आपण पाहतो या धावा बनवायचे आहेत. परंतु ज्या एंडने आपण पाहतो डावकोरे हाताच्या फलंदाजासाठी पोषक विकेट एंड म्हटलं जातं, तो एंड मात्र आता आपण पाहतो खेळला जातोय. अर्थातच दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज जयेश दलवी. पहिला गोलंदाज होता तो तांबाटी गावाचा होता, दुसरा गोलंदाज सुद्धा पाहतोय तांबाटी गावात खेळाडूला संधी दिली गेली, त्याच्या खांद्यावर मात्र ही जबाबदारी दिली गेली. एक ऑलराऊंडरची भूमिका, एक अष्टपैलूची भूमिका मात्र दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी करतायत. परंतु पवन वैश्य पायन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटतो, ज्याने पहिल्या षटकामध्ये चेंडू चौकार खेचला होता. बॅकफुट जाऊन मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर एकदा क्षेत्ररक्षक या कॅचला बघतो सिंगल हँडेड एका हाताने जज करण्याच्या प्रयत्नात मात्र झेल सुटला गेलाय. परंतु कौरपला आलेला क्षेत्ररक्षक पुरोहित मेंढू चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, तोपर्यंत सिंगल धाव या चेंडूवर घेतली जाते. 10 धावा धाव फलकावरती घेतल्या जात आहेत. दुहेरी अंकामध्ये पोहोचतोय टीम अर्चित आयुष 11 संघ. 17 चेंडू अजूनही 31 धावांची गरज आहे. 17 चेंडू 31 धावांची गरज
आपण पाहतोय आता किशोर जंगम आपण स्ट्राईकवर एंडवरती पाहायला भेटेल. 30 सर्कल खुल्ली केली आहे आणि पाहतोय आपण 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेत. आता मात्र गोलंदाजाच्या पेसचा आणि गोलंदाजाच्या टप्प्याचा मात्र फलंदाजाला भरपूर वापर करावा लागेल. आपली ताकद दाखवायला लागेल. जर तुम्हाला चौकार षटकार मारायचे असेल तर गॅप प्लस उंची मात्र तुम्हाला फटक्यामध्ये द्यावी लागेल, तरच तुम्ही चौकार आणि षटकार खेचू शकता. फिल्डिंगची निवृत्ता सजवताना किशोर जंगम ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटतोय. उजव्या हाताचा फलंदाज आहे, जिथे 2 क्षेत्ररक्षक ऑफसाईडच्या दिशेला. 2 मिनिटं पंच थांबवायचं आहे. पाण्याचा टेम्पो येतोय, त्या पाण्याचा टेम्पो येऊ द्या. चला या रणजितदा. सतरा चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. विचार केला गेला तर आपण पाहतो या अर्चित आयुष 11 संघाचे टीम कोच अर्थात अपेक्षित आपण पाहतोय समोर बसलेले आहेत. संघाला आपण पाहतोय सपोर्ट करतायत. अजूनही या धावा बनू शकतात, कारण की पाहायला गेलं तर शाहिद शेख सारखा आपण पाहतो एक मजबूत बांध्याचा फलंदाज, जिथे आपण पाहतो त्याला फिनिशसाठी मागं ठेवलंय. त्याचबरोबर आपण पाहतो या सागर पाटील असतील, अजून बॅटिंग लाईनअप त्यांची चांगली आहे, परंतु हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे की समोरचा संघ कोणत्या प्रकारे गोलंदाजी करणार. 17 चेंडू 31 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय, जिथे स्ट्रायकर एंडवरती आपण किशोरला पाहताय. पहिला चेंडू आपण पाहतोय फेस केला होता या फलंदाजाने, ऑफसाईडच्या दिशेला फटका घेतलाय. तर डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूला फील्ड करतो, तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला भेटते. 2 धावा धाव फलकावरती लागतायत. 12 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागतायत, जिथे क्षमा असावी. 1 धाव महत्वाच्या शॉट काढली गेले. एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेट मित्रांनो. काही करण्याचा प्रयत्न होता, स्ट्रायकर एंडवरती स्वतःला आणण्याचा प्रयत्नात मात्र ही धाव शॉट घेतली गेली. 11 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, जिथे स्ट्रायकर एंडवरती फलंदाज किशोर. चेंडू आपण पाहतो ज्या पिच झाल्यानंतर खाली राहिला. विकेट किपर सुद्धा आपण पाहतो ज्या चकमा खातोय या चेंडूवरती, जिथे सिंगल धाव मात्र बाईकच्या माध्यमातून घेतली जाते. 12 धावा धाव फलकावरती लागतायत. सिंगल डबल आपण पाहतो या शोधण्याचा प्रयत्न करतायत अर्जित आयुष 11 संघाचे फलंदाज, जिथे 15 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. अर्थात प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2 धावा बनवायचे आहेत रोहित, परंतु एखादा मोठा फटका आला ना तर त्या धावगतीमध्ये थोडासा बदल पाहायला भेटेल, परंतु तो फटका येणं खूप गरजेचं आहे. 15 चेंडू 29 धावांची गरज आहे. आता मात्र डावकरे हाताचा फलंदाज आपण पाहतो या पवन वैशंपायन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटतोय, जिथे गोलंदाज जयेश पुढील चेंडू टाकतोय. फलंदाजच्या बॅटमध्ये चेंडू आपण पाहतोय कनेक्ट झालाय. उंची जास्त लांबी कमी, इथे मात्र चेंडू खाली येतोय सुमित मात्र कोणती चुकी करत नाहीये. पवनला जावं लागतंय बॅक टू द पवेलियन. हा लागतोय तिसरा झटका. डीजे फटका खेचायचा होता, फटका आला होता, परंतु आपण पाहतो ज्या फटक्याला उंची होती परंतु लांबी देण्याचा प्रयत्नात मात्र पाहतो बाउंड्रीच्या लगत क्षेत्ररक्षक तैनात होता. सुमितने कोणती चुकी केली नाही आणि पवन वैशम मात्र बॅक टू द पवेलियन जातोय. आता समीकरण बदलतो. येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो 29 धावांची गरज. 14 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे, जिथे नौका फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय रमेश वाघमारे उर्फ रबाडा. उजव्या हाताचा फलंदाज. पहिला चेंडू बतो जयेश दलीचा तो फेस करतोय, परंतु पहिल्या चेंडूवर बीट होतोय. डॉट चेंडूची ते मात्र सांगता होते. धावफलक तिथं स्थिरावतोय 12 या धावफलकावरती. आता कुठेतरी विचार करावा लागेल टीम अर्चित आयुष 11 संघाला, जिथे प्रतिषटक 10.25च्या सरासरी तुम्हाला धावा बनवायच्या होत्या, तिथे मात्र आपण पाहतो थोडंसं प्रेशरमध्ये थोडंसं दबावामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. ब्लॉकआउट स्वरूपात चेंडू होता, त्याला करून काढला. डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये टीम साईदीप 11 संघ. एका धावाने आपण पाहतो 13 धावा धाव फलकावर लागतायत. तर नक्कीच आपण पाहतो
सामाजिक कार्यकर्ते विकेजी घोपकर आणि आपण बघतोय सन्मान्य आपण बघतोय पत्रकार अर्थातच हनुमानजी मोरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण यायचे साहेब. मराठा प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य 7व्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकडे धावा येत आहेत 6.50च्या सरासरीने तब्बल 13. अजूनही येणाऱ्या 12 चेंडू आणि 14.00 सरासरीने 28 धावा बनवायच्या आहेत. 28 धावा आपण पाहतोय मित्रांनो येणाऱ्या 2 षटकामध्ये बनवायचे आहेत. जरी 2 षटकामध्ये आपल्या फलंदाजाने खराब कामगिरी केली असेल परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कुठेतरी फलंदाजाला आपला खेळ दाखवावा लागेल. या मॅचमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर चान्स घेणं खूप गरजेचं आहे. क्रिकेट म्हटलं गेलं तर अनिश्चिततेने भरलेलं खेळ आहे सर आणि सड्यासारखा रंग बदलतो. जरी 2 षटकं गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने असेल परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये फलंदाजाला आपली ताकद दाखवावी लागेल तरच या 28 धावा बनू शकतात. यस डीजे. ते 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. जिथे आपण बघतोय तिसऱ्या षटकाची ते मात्र सुरुवात केली जाते. द्वितीय सत्रामध्ये गोलंदाज दीपेश आपल्याला पाहायला भेटतोय. शिरुली गावचा आपण बघतोय गोलंदाज आहे. युवा यंग टॅलेंट गोलंदाज मात्र या वनवटेच्या आपण बघतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. जिथे उजव्या हाताचा फलंदाज रबाडा स्ट्रायकर हेडवरती आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू दीपेशचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार मयूर मुंडे तिथे तैनात होते. त्यांनी मात्र कोणतीच चुकी केली नाहीये. फलंदाज होतोय बाद. हा लागतोय टीम अर्चित आयुष हिरवळ संघाला 4था झटका. आरो 11 संघाच्या आपण बघतोय संघ मालक अर्थातच मान्य श्री विकेजी गोपकर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की स्टेज सर आपण स्टेजमध्ये येऊन स्थान बनवायचे. त्याचबरोबर हनुमानजी मोरे साहेब पत्रकार बंधू यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या. आपलं सुद्धा या मराठा प्रेमी लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतो मराठा वॉरियर्स संघाच्या आपण पाहतो टीम पॅकर्स संघ मालक अर्थातच प्रवीणजी मनवे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. तर प्रवीणजी मनवे साहेबांना सुद्धा विनंती करतो की साहेब आपण या. आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मैदानाकडे बोलूयात. 13 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे आणि 13 चेंडूमध्ये आपण पाहतो 13 धावा लागल्यात. म्हणजे बॉल टू रन आपल्याला धावपकडे पाहायला भेटतात. जिथे आता नौका फलंदाज शाहिद शेख मैदानामध्ये पाहायला भेटतोय. मजबूत बांध्याचा फलंदाज वाऊशी पाटा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. शॉर्ट पेस रबदा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू खाली. पुरोहित मुंडे कोणती चुकी करत नाहीये. शाहिद शेख आल्या त्या वाटेला पुन्हा एकदा मागे जातोय. हा लागतोय टीम अर्चित आयुष हिरवळ संघाला 5वा झटका. डीजे. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतो नौका फलंदाज आपण पाहतो प्रणय पवार पाहायला भेटतोय. बराचसा नाव आपण पाहतोय चर्चेत आहे प्रणयचा. चायनीज पण्या म्हणून या नावाने त्याला ओळखलं जातं. उजव्या हाताचा मजबूत बांध्याचा फलंदाज पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. जिथे संघाला गरज आहे त्यावेळी आपण पाहतोय एखादा मोठा फटका खेचणं गरजेचं आहे. इथे मात्र पाहतोय डायरेक्ट हिट होते. किशोर जंगम सारखा फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय.
काय क्षेत्ररक्षण केलंय जयेश दलवी या खेळाडूने. विकेट किपर आपण बघतोया चलाकी पाहायला भेटली. जिथे पाहिलं नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज स्ट्रायकर एंडवर ती येतोय, कुठेतरी कमी पडतोय, तिथे आपण बघतो डायरेक्ट थ्रो केला आणि किशोर जंगल मात्र मैदानाच्या बाहेर धावचीचं स्वरूपात पाठवलं. डीजे थँक्यू डीजे. चला पुन्हा एकदा मी विनंती करतो या आरोही 11 संघाचे आपण म्हणतोय संघ मालक अर्थातच माननीय श्री विकेजी खोपकर साहेब, त्याचबरोबर आमचे पत्रकार बंधू अर्थातच हनुमानजी मोरे साहेब. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज आपण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करू इच्छितो. अतिथी मान्यवरांचा आपण बघतो या उपस्थिती आपल्याला कालच्या दिवसापासून लाभली होती, परंतु आज सुद्धा आपण बघतोय बरेचसे पाहुणे मंडळी आपल्याला या स्पर्धेसाठी शुभेच्छा सदिच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित होतील. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. नौकापर्यंत आपण बघतो या तर नक्कीच त्याचबरोबर आपण बघतो या सन्मान्य श्री योगेशजी विचार साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे साहेब आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जिथे आपण बघतो या रिद्धी सिद्धी 11 परकदे संघाच्या बघतोय संघ मालक संजित भोसले साहेब आपले वाट पाहतायत. आपलं सुद्धा या मनापासून आभार. इथे मात्र बघतोय काय झालं तर अक्षय चौधरी आपण बघतोय स्ट्रायकर एंडवरती फलंदाजी करत होता, ज्याने हा फटका खेचला. 2 धावा त्या चेंडूवर आल्यात. आता समीकरण बदललंय, येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 26 धावांची. जिथे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय दीपेश. स्लोअर प्रकारचा चेंडू होता, मोठा फटका खेचलाय, परंतु डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक अमर कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज होतोय बाद. हा लागतोय टीम अर्चित आयुष 11 संघाला. 1 2 3 4 5 6 7वा झटका. डीजे थँक्यू डीजे. इथे मात्र 7वा झटका लागला होतोय. फलंदाज मात्र बाजून मैदानाच्या बाहेर जातोय. आता या मॅच मध्ये आपण बघतो या समीकरण बदललंय, येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची कंपल्सरी गरज आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची कंपल्सरी गरज आपल्याला पाहायला भेटते या मॅच मध्ये. जिथे आपण बघतो या सागर पाटील आणि फलंदाज प्रणय पवार मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. खराब मी तर म्हणेन पहिल्या षटकापासून सुरुवात केली होती टीम अर्चित आयुष 11 संघाने. जिथे कल्पेश जाधव असतील, त्याचबरोबर रत्नेश पाटील असतील, यांना विकेटवरती मी तर म्हणेन टिकून राहणं खूप गरजेचं होतं. परंतु प्रीमियर लीगचा जर विचार केला ना सर तर कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं असतं. परंतु पहिल्या मॅचमध्ये कॉम्बिनेशन कधीच जुळत नसतं. जेव्हा आपण पाहतो की कोणता फलंदाज कोणत्या ठिकाणी आपल्याला पोहोचवायचा ठेवायचा असतो, अशा परिस्थितीमध्ये पहिली मॅच मात्र खूप इम्पॉर्टंट असते. परंतु यावेळेस आपण पाहतो या अजूनही काही घडलेलं नाही, अजून काही बिघडलं नाही, कारण की येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. तर आपण पाहतो या सन्मान्य श्री विकीजी कोपकर साहेब, त्याचबरोबर आमच्या पत्रकार बंधू अर्थातच हनुमानजी मोरे साहेब, त्याचबरोबर योगेशजी विचार साहेब यांचा इथे मात्र शुभ आगमन होतोय. इथे मात्र आपण पाहतो या पाहुण्यांचा इथे स्वागत केलंय गोलंदाज रोहित सावंत याने. फलंदाजाची मात्र दांडी गुल केले. सागर पाटील होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. हा लागतोय 8वा झटका. डीजे डीजे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 26 धावांची. जिथे आपण बघतोय नौका फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटतोय सचिन भोईर. उजव्या हाताचा फलंदाज आपल्या मैदानामध्ये पाहायला भेटतोय. 5 चेंडू मध्ये 4 मोठे फटके आपल्याला खेचावे लागतील. कारण की लीग स्टेजच्या मॅच आपण पाहिलं तर नरेश दलवी सर कालचाच कॅल्क्युलेशन पाहिलं आपण. नेट रन रेट खूप महत्वाचं जाण्याचे चान्सेस असतात. परंतु गोलंदाज रोहित सावंत
वेगवान चेंडू होता, विकेट किपर सुद्धा या चेंडूवरती बीट झालाय, परंतु या चेंडूवरती आपण बघतोय एक धाव 22च्या माध्यमातून घेतली जाते. एका धावेने 16 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतायत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. रिव्हर्सशिप फटका घेण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रणयचा, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू आदरला जाऊन आपण बघतोय शरीराला आणि डॉट चेंडूची ते मात्र सांगता होते. अजूनही 3 चेंडू आणि 25 धावांची गरज. अलॉंग द कार्पेट हा फटका खेचलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्या चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत ते फक्त आणि फक्त सिंगल धाव घेतले जाते. एका धावाने आपण पाहतोय 17 धावा धाव फलकावरती लागतायत. असं वाटलं होतं की 24 चेंडूमध्ये 41 धावा सहज चेस होतील, परंतु मयूर मुंडे आणि जयेश दलवीची आपण बतोजा जी गोलंदाजी आपण पाहिली त्याच गोलंदाजीच्या जोरावरती आपण बतोजा ही मॅच मात्र एकतर्फा होत असताना पाहायला भेटते. आता शेवटचा चेंडू शिल्लक बाकी आहे एक आणि जिंकण्यासाठी गरज आहे 24 धावांची. एक चेंडू आणि 24 धावांची गरज. ब्लॉकवरचा चेंडू होता बघतोय खणून काढले. स्वतः गोलंदाज चेंडूला फील्ड करणार, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नात मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिट झाले नाही, परंतु 2 धावा मात्र या चेंडूवर पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने आपण पाहतोय हा सामना मात्र संपतोय, जिथे 19 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्थातच 41 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 22 धावाने आपण पाहतोय हा सामना जिंकतोय. अर्थातच टीम साईदीप 11 संघ. लो स्कोरचा सामना होता सर. म्हटलं होतं 10.25च्या सरासरी या धावा गाठायच्या आहेत, परंतु अशा परिस्थितीमध्ये 2 षटकं खूप महत्त्वाची होती, जिथे आपण बघतोय मयूर मुंडे असतील, त्याचबरोबर जयेश दलवी असतील. अनुभवाचा पूर्णपणे वापर त्यांनी आपल्या खांद्याच्या माध्यमातून केला आणि त्यांनी पाहिलं की आपल्याला जर या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल तर तुम्हाला कल्पेश जाधव आणि रत्नेश पाटीलची विकेट घेणं खूप इम्पॉर्टंट होते आणि त्यांनी मात्र काम मात्र म्हणून पाहतोय या 2 षटकामध्ये केलं आणि या मॅचमध्ये मात्र आपण पाहतोय सामना जिंकला. अर्थातच टीम साईदीप 11 संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच